श्रोते हो, नमस्कार. मी ॲडव्होकेट सोनिया कवाडे आज आपल्या सर्वांसमोर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 या विषयावर आपले मत सादर करीत आहे. श्रोते हो, नमस्कार. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व भारतात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय स्थिती काय होती हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असताना सर्व भारतीय गुलामगिरीत होते. मात्र अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लोक दुहेरी गुलामगिरीत जगत होते. एकीकडे ब्रिटिशांचे शासन आणि दुसरीकडे तथाकथित उच्चवर्णीय समाजाकडून होणारा अन्याय, भेदभाव आणि शोषण. संविधान लागू होण्यापूर्वी अनुसूचित जाती व जमातींची परिस्थिती सामाजिक भेदभाव, अस्पृश्यता, आर्थिक शोषण, शैक्षणिक वंचितता आणि मानवी प्रतिष्ठेच्या अभावाने ग्रस्त होती. शतकानुशतके चालत असलेल्या जातीव्यवस्थेमुळे त्यांना समाजात अत्यंत खालचे स्थान देण्यात आले होते. अनुसूचित जातीतील लोकांना अस्पृश्य मानले जात असे. एवढेच नव्हे तर त्यांची सावली किंवा उपस्थिती ही तथाकथित उच्चवर्णीयांना अपवित्र करते अशी समजूत होती. त्यामुळे त्यांना सार्वजनिक विहिरी, तलाव, मंदिरे, शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नव्हता. त्यांना गावाबाहेरील स्वतंत्र वस्त्यांमध्ये राहण्यास भाग पाडले जात असे. गावातील कनिष्ठ स्वरूपाची कामे जसे की मेलेली जनावरे नेणे, मलमूत्र वाहून नेणे यासारखी कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आणि त्याबद्दल शिळे किंवा निकृष्ट अन्न दिले जात असे. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांमध्ये सहभागी होण्याचा त्यांना अधिकार नव्हता. त्यांच्याशी मानवी सन्मानाने वागले जात नव्हते. एकंदरीत त्यांना माणूस म्हणून नव्हे तर अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जात होती. आर्थिक परिस्थिती ही अत्यंत दयनीय होती. बहुसंख्य लोक भूमिहीन होते. अत्यल्प मजुरीवर किंवा बेटबिगारी सारख्या परिस्थितीत त्यांच्याकडून काम करून घेतले जात असे. आर्थिक प्रगतीच्या संधी तर नव्हत्याच, उलट धनसंचय करण्याचाही अधिकार त्यांना नकारला आला होता. शिक्षणाची परिस्थितीही अत्यंत वाईट होती. मुलांना शाळेत प्रवेश नकारला जात असे आणि प्रवेश मिळालाच तरी भेदभावपूर्ण वागणूक दिली जात असे. त्यामुळे अनुसूचित जातीतील लोकांमध्ये साक्षरतेचे प्रमाण अत्यंत कमी होते. राजकीय दृष्टीही त्यांना कोणतीही प्रतिनिधित्व नव्हते. प्रशासनात किंवा न्याय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नव्हता. त्यांच्या समस्या मांडण्यासाठी कोणताही मंच उपलब्ध नव्हता. त्यांना केवळ गुलामगिरीचे आणि अपमानाचे जीवन जगण्यास भाग पाडण्यात आले होते. अनुसूचित जमातीची परिस्थितीही फारशी वेगळी नव्हती. ते मुख्यतः दुर्गम जंगल आणि पर्वतीय भागात राहत असल्याने शिक्षण, आरोग्य, दळणवळण आणि इतर मूलभूत सुविधांपासून वंचित होते. जमीनदार, सावकार आणि व्यापाऱ्यांकडून त्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असे. कर्जाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या जमिनी बळकावल्या जात होत्या. एकंदरीत अनुसूचित जाती व जमातीतील लोकांना समान माणूस म्हणून वागणूक मिळत नव्हती. त्यांच्यावर सतत अन्याय, अपमान, भेदभाव आणि अत्याचार होत होते. या सततच्या शोषणामुळे त्यांचा आत्मविश्वास आणि सामाजिक स्थान अत्यंत खालावले होते. याच ऐतिहासिक आणि सामाजिक पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याची आवश्यकता का निर्माण झाली हे आपण जाणून घेऊया. श्रोते हो, भारत स्वतंत्र झाल्यानंतर संविधान लागू झाले. भारतीय दंड संहिता आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यासारखे कायदे अस्तित्वात आले. मात्र संविधान लागू झाल्यानंतरही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील सामाजिक भेदभाव, अस्पृश्यता, अपमान, जमिनी बळकावणे, जबरदस्तीची मजुरी, सामाजिक बहिष्कार आणि हिंसाचाराच्या घटना पूर्णपणे थांबल्या नाहीत.
त्यामुळे या समाजाच्या संरक्षणासाठी अधिक प्रभावी कायद्याची गरज निर्माण झाली. अनुसूचित जाती जमातीवरील अन्याय दूर करण्यासाठी अनेक समाजसुधारक, संत महात्मे आणि नेत्यांनी सातत्याने कार्य केले. त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पेरियार ई.व्ही. रामस्वामी नायकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी जातीप्रथा, अस्पृश्यता, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांचा विरोधात संघर्ष केला. शूद्र, अतिशूद्र आणि वंचित घटकांना न्याय व समानता मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी अनुसूचित जाती जमातींच्या दुःखाचे मूळ कारण शोधले आणि शिक्षणाशिवाय उद्धार नाही हा विचार मांडला. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे या विश्वासातून त्यांनी वंचित मुलांसाठी शाळा सुरू केल्या. माता सावित्रीबाई फुले यांनी स्वतः शिक्षिका म्हणून कार्य करत मुलींच्या शिक्षणाचा पाया रचला. अनुसूचित जाती जमाती मुलींनाही शिक्षणाची संधी मिळावी यासाठी त्यांनी मोठे कार्य केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील भेदभाव दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक जागृती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार केला. राजश्री शाहू महाराजांनी अस्पृश्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले, नोकऱ्यांमध्ये विशेष सवलती दिल्या आणि आरक्षणाची संकल्पना प्रत्यक्षात राबवली. त्यांनी आपल्या राज्यातील सार्वजनिक ठिकाणे सर्वांना खुली करून सामाजिक समतेचा आदर्श निर्माण केला. दक्षिण भारतात पेरियार ई.व्ही. रामस्वामी नायकर यांनी जाती व्यवस्था आणि अस्पृश्यते विरुद्ध आंदोलन, सभा आणि प्रबोधनद्वारे सामाजिक समता व स्वाभिमानाची चळवळ उभी केली. या सर्वांमध्ये सर्वाधिक व्यापक आणि प्रभावी संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक आंदोलने केली. महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह करून पाण्याच्या अधिकारासाठी लढा दिला, तर नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश आंदोलनातून धार्मिक समानतेचे प्रश्न उभा केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यांनी अनुसूचित जाती जमातींना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय अधिकार मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानात अनुच्छेद 17 द्वारे अस्पृश्यता कायदेशीररित्या रद्द करण्यात आली. तसेच नागरी हक्क संरक्षण कायद्याद्वारे अस्पृश्यतेसंबंधी कृत्यांना दंडनीय गुन्हा घोषित करण्यात आले. भारतीय संविधानाचे घटनाकार सामाजिक न्याय, समानता आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यावर विश्वास ठेवत होते. अनुसूचित जाती जमातीवर झालेल्या ऐतिहासिक अन्यायाची त्यांना पूर्णतः जाणीव होती, म्हणून संविधानात त्यांच्यासाठी विशेष संरक्षणाची तरतूद करण्यात आली. अनुच्छेद 14 द्वारे सर्वांना कायद्यापुढे समानतेचा अधिकार देण्यात आला. अनुच्छेद 15 द्वारे धर्म, जात, लिंग, जन्मस्थान आदी आधारांवर भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली आणि अनुसूचित जाती जमातींसाठी विशेष तरतुदी करण्याची मुभा देण्यात आली. अनुच्छेद 17 द्वारे अस्पृश्यता पूर्णपणे रद्द करण्यात आली. तसेच अनुसूचित जाती जमातींसाठी आरक्षण, विशेष संरक्षण आणि त्यांच्या हितासाठी आवश्यक कायदे करण्याची तरतूद करण्यात आली. अनुच्छेद 46 द्वारे राज्यावर अनुसूचित जाती जमातींच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधाचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. घटनाकारांना हे माहीत होते की केवळ संविधानात समानतेची तरतूद करून सामाजिक अन्याय संपणार नाही. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी अत्याचार सुरूच होते. त्यामुळे अनुसूचित जाती जमातींच्या प्रभावी संरक्षणासाठी स्वतंत्र आणि कठोर कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. याच गरजेतून
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अस्तित्वात आला. श्रोते हो, घटनाकारांना भारतातील सामाजिक आणि धार्मिक परिस्थितीचा सखोल अभ्यास होता. त्यांना हे माहीत होते की केवळ संविधानामध्ये समानतेची तरतूद करून आणि अस्पृश्यता कायदेशीररित्या रद्द करून सामाजिक अन्याय पूर्णपणे संपणार नाही. प्रत्यक्षात देशातील अनेक भागांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अत्याचार सुरूच होते. त्यामुळे त्यांचा प्रभावी संरक्षणासाठी स्वतंत्र आणि कठोर कायद्याची आवश्यकता निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा करण्यात आला. या कायद्याला मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक अत्याचारांना प्रतिबंध घालण्याचे तसेच अशा गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा करून भविष्यात असा घटना आळा घालणे. या कायद्याचा आणखी एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे अत्याचारग्रस्त व्यक्तींना संरक्षण देणे, पीडितांना आवश्यक सुरक्षा, कायदेशीर मदत, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन उपलब्ध करून देण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली. भारतीय दंड संहिता आणि नागरी हक्क संरक्षण कायदा अस्तित्वात असूनही अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवरील अत्याचार प्रभावीपणे राखले जात नव्हते. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर अधिक कठोर कारवाई व्हावी आणि दोषींना प्रभावी शिक्षा मिळावी यासाठी हा विशेष कायदा करण्यात आला. पीडितांना जलद न्याय मिळावा म्हणून विशेष न्यायालयाची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली असून अशा प्रकारच्या जलद गतीने निपटारा करणाऱ्यावर या कायद्यात विशेष भर देण्यात आला आहे. हा कायदा भारतीय संविधानातील अनुच्छेद 15, अनुच्छेद 17, अनुच्छेद 21 आणि अनुच्छेद 46 या तरतुदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही महत्त्वपूर्ण ठरतो. अनुच्छेद 15 भेदभाव करण्यास मनाई करतो. अनुच्छेद 17 अस्पृश्यतेचे संपूर्ण उच्चाटन करतो. अनुच्छेद 21 प्रत्येक व्यक्तीला समानतेने जगण्याचा अधिकार प्रदान करतो. तर अनुच्छेद 46 अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धनाची जबाबदारी राज्यावर सोपवतो. या सर्व घटकात्मक तत्वांची प्रभावी अंमलबजावणी करून समाजात सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित करणे हा या कायद्यामागील मूलभूत उद्देश आहे. श्रोते हो, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा केवळ गुन्हेगारांना शिक्षा करण्यापुरता मर्यादित नाही आहे, तर तो अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या व्यक्तींना सुरक्षितता, सन्मानपूर्वक आणि समानतेचे जीवन जगण्याचा अधिकार प्रत्यक्षात मिळवून देणारा महत्त्वपूर्ण कायदा आहे. या कायद्याद्वारे पीडितांना संरक्षण, कायदेशीर मदत, नुकसान भरपाई, पुनर्वसन आणि जलद न्याय मिळवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विशेष न्यायालयांच्या माध्यमातून अशा प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करण्याची तरतूद करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा भारतीय संविधानातील सामाजिक न्यायाचा तत्वाला बळकटीने देणारा कायदा आहे. वंचित घटकाच्या सन्मानाचे, त्यांच्या अधिकारांचे आणि घटनात्मक समानतेचे संरक्षण करणे हा या कायद्याचा मुख्य हेतू आहे. आजही हा कायदा समाजातील दुर्बळ आणि वंचित घटकाच्या संरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे समाजातील प्रत्येक नागरिकाने संविधानाने दिलेल्या समानता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठा या मूल्यांचा आदर करून जातीय भेदभाव व अत्याचारमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे. याच अपेक्षेसह मी माझे मनोगत येथे संपविते. धन्यवाद.